पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझी झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. केले कर्मांतर कुंभ मारिले हरिहर, माझे झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. तुका मनी माझे भार उतरले ओझे, माझे झाले गया वर्जन, विठले पितराचे ऋण. विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगन निहित पानिम, मंडनम मंडनानां, तरुण तुलसीमाला, कंदरम कंजनेत्रम, सदै धवलहासं, विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवने पावन, अद्यत्रे जननी देवाचिया. पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. बेस पूर्ण कमी करा. कैलासवासी सुरेश महादेव भोसले यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आयोजित केला गेलेला हा एक दिवसीय नाम सोहळा, आणि त्या नाम सोहळ्यातील माझ्याकडं संजू भाऊ भोसले यांच्याकडून ही सेवा सुपूर्द करण्यात आलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथावकाश
या अभंगावरती विवेचन मांडतो. या अभंगावरती लावलेला अर्थ माझा यथार्थच आहे असा दावा नाही, अशी आत्मप्रोढी नाही, असा अहंकार नाही. जे माझ्या श्री गुरुजींच्या आशीर्वादानं, पंढरपूर निवासी दोंडा महाराज कंधारकरांच्या आशीर्वादानं आणि काशी निवासी राजराजेश्वर शास्त्री द्रविड यांच्या आशीर्वादानं मला 12 वर्षामध्ये जे प्राप्त झालेले त्याच्यातला काही भाग बाजरीच्या कण्याच्या रूपानं तुमच्या कर्णरूपी ताटामध्ये माझ्या मुखरूपी चुलीवरती झालेल्या बाजरीच्या कण्या वाढवतो. त्या तुम्ही गोड करून घ्याल अशी अपेक्षा, अशी अभ्यर्थना, अशी प्रार्थना, असं अर्ज, अशी विनंती करतो. श्रीमान श्रीयुत कैलासवासी सुरेशरावजी भोसले यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं म्हणा किंवा यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं म्हणा, त्यांच्या स्मृती जागवण्याच्या निमित्तानं, त्यांच्या सूक्ष्म शरीराला सद्गती मिळण्यासाठी त्यांचे स्थूल शरीराचे सर्व नातेवाईक, त्यांचे सुपुत्र अरुण सुरेशराव भोसले, त्यानंतर अरुणा पत्नी शालन उर्फ अरुणा सुरेश भोसले पत्नी, त्यानंतर शशिकांत सुरेश भोसले आणि चंद्रकांत सुरेश भोसले दोन्ही मुलं आणि अश्विनी अनिल गायकवाड ह्या कन्या, यांच्या वतीनं स्थूल शरीराचे नातेवाईक, त्यांचे भाऊबंद, इष्ट मित्र, सखे, सजन, सुहृद, त्यांच्याविषयी हित बाळगणारे त्यांच्या संपूर्ण परिवारातील नातेवाईक, व्याही जावाई, त्याच पद्धतीनं संपूर्ण त्याच्याविषयी आदर्श, त्यांच्याविषयी एक प्रकारचं प्रेम बाळगणारे सर्वांच्या वतीनं त्यांच्या सूक्ष्म शरीराला सद्गती मिळावी आणि मर्यामा नावाची मृत्यू देवता आहे, पितृदेवता आहे, त्यांच्या पदकमलावरती त्यांना जागा मिळावी अशी मी अभ्यर्थना करतो आणि त्यांच्या सूक्ष्म शरीराला श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या सूक्ष्म शरीराचे नातेवाईक सर्व टाळकरी मंडळी, माळकरी मंडळी, परमार्थातली जाणकार मंडळी आणि आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण साळुंके महाराज आणि आमची आळंदीहून आलेली सर्व गायक वादक मंडळी आणि उपस्थित असलेली सर्व पारमार्थिक क्षेत्रातली उत्तुंग शिखरासारखी मोठाली मंडळी, सर्वांच्या वतीनं त्यांच्या सूक्ष्म शरीराला सद्गती मिळावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि पुष्पांजली वाहतो. त्यांच्या कारण शरीराचे नातेवाईक श्री संत निळोबारायपासून ते जगद्गुरु तुकोबारायपर्यंत, ज्ञानोबारायपर्यंत सर्व संत मंडळींच्या वतीनं प्रेमांजली वाहतो आणि महाकारण शरीराचे नातेवाईक श्रीकृष्ण भगवान परमात्म्यापासून ते परब्रह्म परमात्म्यापर्यंत सर्वांच्या देवादिकांच्या वतीनं त्यांना स्नेहांजली, तिलांजली, जलांजली, प्रेमांजली, कुसुमांजली या पद्धतीनं अर्पण करतो. आणि जाणं येणं कुणाला घडत असतं तर सूक्ष्म शरीराला घडत असतं. 17 तत्वाच्या संघाताचं जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्या ठिकाणी जाणं येणं असतं. स्थूल शरीराच्या माध्यमातून स्थूल शरीराचे पृथ्वी आणि आप नावाचं तत्व समाप्त होतं आणि 3 तत्व शिल्लक उरत असतात. तेज, आकाश आणि वायू या 3 तत्वाचं राहिलेलं जे सूक्ष्म शरीर आहे ते सूक्ष्म शरीर वायवीय स्वरूपामध्ये
अतोनात वेगानं पृथ्वीच्या या टोकाहून त्या टोकापर्यंत क्षणामध्ये ते जाऊ शकतं. आणि त्याचं उत्क्रमण असतं, त्याच्याकडं गती असते, वासनात्मक देह असतो, त्याचं जाणं येणं असतं. पण आपल्याकडं मोठमोठ्याले शालेय शिक्षण खूप झालेली सुशिक्षित मंडळी, पत्रकार मंडळी, पुढारी मंडळी श्रद्धांजली अर्पण करत असताना मृत आत्म्याला शांती लाभो असं म्हणतात. हे मोठ्या माणसाचं बोलणं आहे, पण चुकीचं आहे. कारण आत्मा कधी मरत नसतो आणि मरत असतो तो आत्मा नसतो. म्हणून मृत आत्म्याला शांती लाभो, आणि आत्मा शांती सोडून कुठे गेलेलाच नसतो. आत्म्याचं शांती हे सुख हे त्याचं स्वरूप असतं. त्याच्यामुळं मृत आणि आत्मा या दोन शब्दाचा संयोग कधीच होत नाही. अंधार आणि प्रकाश एका अधिकरणाच्या ठिकाणी राहत नसतो, भाव आणि अभाव एका अधिकरणाच्या ठिकाणी राहत नसतो. तसं मृत आणि आत्मा आणि शांती प्राप्त हो हे चुकीचे शब्द आहेत, जाडजाड शब्द आहेत, मोठाले शब्द आहेत, पण चुकीचे शब्द आहेत. मग जाणं येणं कुणाला घडत असतं? सूक्ष्म शरीराला घडत असतं. आणि उद्धार कुणाचा होत असतो? तर सूक्ष्म शरीराचा निराश झाल्याच्या नंतर त्याचा उद्धार होत असतो. म्हणून आमच्या साधू संतांनी गोड स्थितीत सांगितलं, देहाच्या निराशे पावी जे या ठाया, देहाच्या निराशे पावी जे या ठाया, देहाच्या निराशे पावी जे या ठाया, माझी आईशी काया जव नव्हे. देहाचा निराश होणं, त्याचं बाद सामान्य अधिकरण्य होणं, बाधित होणं म्हणजे याचा लय होणं. या दृष्टिकोनातून देहाचा निराश झाला की जीवन मुक्ती असते. कर्म साम्य दशेला आलं की जीवन मुक्ती असते. म्हणून खूप मोठा विषय तो आपल्याला प्रतिपादन इथे करायचा नाही. सूक्ष्म शरीराला सद्गती मिळत असते. म्हणून सूक्ष्म शरीर हे जात येत असत आणि त्या शरीराला, सुरेशरावजींच्या सूक्ष्म शरीराला सद्गती मिळावी अशी अपेक्षा तुम्हा सर्वांच्या वतीनं आपल्याला करायची आहे. श्रद्धांजली अर्पण करायची आहे. आणि जाता जाता सांगतो, त्यांची ही वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने शेवटची बोलवण आहे. आपल्याकडे बोलवण शब्द वापरला जातो आणि तो मुलीच्या बाबतीत वापरला जातो. फार सुंदर तऱ्हेचा शब्द आहे महाराज.
माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, सकळ ही माझी गोळवण करा आणि परतोनी घरा जावे तुम्ही बोळवण ही बोळवण. सुंदर तऱ्हेचा विषय आहे. आपल्याकडं मुलगी वाटायला लावत असताना शिदुरी केली जाते. पूर्वीच्या काळात शिदुरी केली जायची, आता शिदुरी राहिली नाही. कारण आता पावला पावलाला सासरवाड्या झाल्यात. धाबे म्हणजे सासरवाड्याच आहे, त्याच्यामुळं कुणी आता शिदुरी नेत नाही माणूस. पण पूर्वीच्या काळात खालच्या गल्लीमध्ये जरी मुलगी दिली तरी तिला शिदुरी द्यायची. कोणत्याही गावामध्ये जर शेजारी असली तर तिला शिदुरी द्यायची. बैलगाडीनं न्यायला यायची. 8 दिवस मुराडी राहायचा, त्याला नवे कपडे घ्यायचे. फार सुंदर तऱ्हेचा विषय असायचा. मुराडी आलेला कुणाला कळायचा नाही, पण 8 दिवस राहण्याकरता आलेला मुराडी ज्या दिवशी मुराडी यायचा आणि मुराडी आलेला पाहिला की जिला जायचंय तिला आठवण व्हायची की माझा शेर समाप्त झाला, माझं जाणं ठरलेलं आहे, आज उद्या परवा कधी ना कधी तरी मी जाणार आहे. म्हणून ती आवरावर करते आपली. तिची साडी असेल, ब्लाऊज असेल, सगळे सौंदर्य प्रसाधनं असतील ती आवरून ठेवते. कारण तिला माहिती की आज ना उद्या इथलं माझं अन्न समाप्त झालं, माझा हक्क समाप्त झाला आणि मला मुराडी नाही. म्हणून ती सगळी व्यवस्था करते. वाट लावायला लागल्यानंतर मारुतीच्या पाराच्या जवळ रडापड होते आणि गावातल्या महिला मंडळी रडतात. त्यावेळेस लोक विचारतात की काय भानगडे, कशाची रडापड आहे? त्यावेळेस लोक सांगतात अमकेची मुलगी वाट लावायला. वाट लावायला लागल्यानंतर रडापड सुरू झाल्यानंतर कळतं की मुलगी चाललेली आहे. पण मुराडी कधी आला? म्हणले 8 दिवसापूर्वीच आला. माणूस मेल्यानंतर कळतं, वाट लावीत असताना कळतं की हा माणूस गेला, आणि मेल्यानंतर कळतं की माणूस गेला. पण महाराज तो जाण्याचा कालावधी त्या मुराळ्याचा जसा असतो तसा तुमचा आमचा सगळ्याचा मुराळी आईच्या गर्भातच येऊन बसलेला आहे. मृत्यू उदराच्या परिवरी गर्भ घेऊ शीत पावे. सुरेशराव गेले एवढ्यावरती नाही, तुम्हाला आम्हाला बी जायचंय. येथे उरो नाही आले अवतार, एरते पामर जीव केले. म्हणून जाता जाता एक गोष्ट सांगेल की दुसऱ्याच्या प्रेत यात्रेला 10व्याला 13व्याला वर्ष श्राद्धाला का जायचं? त्याचं कारण आहे स्मशानभूमीत का जायचं? तर तो जसा मेला तसं मला बी जायचंय हे शिकण्याकरता जायचं महाराज. म्हणून दुसऱ्याचं मरण हे आपल्या मरणाचं निमंत्रण असतं. म्हणून धडा शिकायला जायचंय. पण काय करावं, या जगातलं आश्चर्य, गिनीज बुकानं न नोंद केलेलं आश्चर्य म्हणजे माणसं असं समजून घेतात मी सोडून बाकीचे मरतात आणि मलाही मरण आहे पण आल्यावर बघून घेऊ असं म्हणणारी माणसं आहेत. म्हणून निश्चिंत आहेत माणूस, निश्चिंत आहेत. मरणाची कारे नाही आठवणा, मरणाची कारे नाही आठवणा, संचिताचे धन लाभ हेवा. मी एक वाक्य मोलाचं बोलतो. जे देवाला मानणारे असतील त्यांनी देवाची स्मृती करावी, देवाचं आठवण करावी, देवाची चिंतन करावं. पण ज्यांना देव अजिबात आवडत नाही, देवाच्या वाटाला सुद्धा ते जात नाही, अशा माणसाने देवाला नाही आठवलं तरी हरकत नाही, पण मरणाला आठवावं. आणि जी माणसं मरणाला आठवतात ती माणसं पाप पुण्य करीत नाहीत महाराज. कदाचित आता हातपाय फोडायला लागलेला माणूस आहे, प्राणोत्क्रमण व्हायला लागलेले, आणि तितक्या अवकाशामध्ये प्राणोत्क्रमण होत असताना मृत्यू त्याला दिसतोय. आणि अशा वेळेला जर एखादा आला
आणि सांगितलं की शेजारची मळ्याची पट्टी विक्री निघाली, घेतोस घेईल का? तो सांगेल माझा मार्ग वेगळा आहे. त्याला आता संसारातल्या गोष्टी आठवत नाहीत महाराज, संसारात केलेले पाप पुण्य त्याला आठवतात. आणि मरण डोळ्यासमोर दिसतं. जी माणसं मरणाला आठवतात ती माणसं पाप पुण्य करत नाहीत. म्हणून देवाला न आठवणारी नास्तिक माणसं त्यांनी मरणाला आठवीत जात जावं. आणि मरणाला जर आठवलं तर ती माणसं हुशारीने सावधगिरीने वागत असतात. म्हणून दुसऱ्याचं मरण ही आपल्या मरणाचं नोटीस असते, निमंत्रण असतं. म्हणून दुसऱ्याच्या मरणाला जावं. म्हणून 2 घरी माणसानं बिना निमंत्रणाचं जात जावं. एक तोरणा घरी का एक मरणा घरी. तोरणा घरी म्हणजे मुलीला वाटा लावित असताना, तिच्या डोक्यावरती अक्षदा टाकीत असताना अवश्य जावं. वैऱ्याची मुलगी असली तरी जावं. तिच्याशी आपलं राजकारण नाही, कारण ती गायीसारखी गरीब आहे कन्या. तिच्याशी आपलं काही बी वैरत्व नाही. जेवण करू नये फार तर तिच्या लग्नामध्ये पण अक्षदा टाकायला नक्की जा. आणि दुसरी गोष्ट, मरणा घरी निमंत्रणाचा अपेक्षा करू नये. वैरी जरी असला तरी त्याच्या ठिकाणी जाऊन त्याचं वैरत्व समाप्त झालं म्हणून स्मशानभूमीत वाट लावायला जावं. आणि हात जोडून त्याला विनंती करावी, तुझं माझं वैरत्व जळालं, संपलं वैरत्व. केलास तू, तुझ्या विचाराशी माझं वैरत्व होतं, देहाशी नाही. म्हणून 2 ठिकाणी जावं. मी आपल्याला चिंतन सांगत होतो, मेल्यानंतर कळतं त्या मुलीला जसा मुरारी करतो महाराज, तसा आपला मुरारी आईच्या गर्भामध्ये येऊन बसलेला आहे. अगोदर आईच्या गर्भामध्ये मरण प्रविष्ट होतं आणि नंतर आपला जन्म होतो. म्हणून जन्म नंतर आहे, मरण अगोदर आहे. म्हणून आपण मरण बरोबर घेऊन आलेलो आहे. मरण आपल्या बरोबर आहे. उपजल्या पिंडाशी मरण सांगाते. उपजलेला पिंड असेल त्याच्या बरोबर मरण आहे. म्हणून आपल्या मरणाची आपण सतत आठवण ठेवावी. आणि दुसऱ्याचं मरण पाहून या जगाच्या पाठीवर 2च माणसं सावध झाले. एक जगद्गुरु तुकाराम महाराज आणि दुसरे सिद्धार्थ गौतम बुद्ध, पाटलीपुत्र नगरीचा राजकुमार. खूप मोठा विषय आहे. पुढे बोलतो, त्या मुलीला वाट लावायला येत असताना शिदोरी बांधून देतात. गावातल्या सगळ्या महिला मंडळी येतात आणि 2-2 पोळ्या 4-4 पोळ्या करतात. गरीबाची मुलगी असली तरी श्रीमंताची लोक येतात, 2-2 4-4 पोळ्या करून जातात. मला वाटतं हजारो माणसाला जेवण करताना रोजाने लावलेल्या 4 महिला मंडळी 1000 माणसाच्या पोळ्या करतात. आणि त्यांना एवढी शिदोरी 4 महिलांना करता येणार नाही. मग गावातल्याच महिला सगळ्या का बोलवायच्या? बरं, त्यांनी ती शिदोरी बांधून द्यायची. दिल्यानंतर पुन्हा तिकडे गेल्यावर बी गावातल्या सगळ्या महिला बोलवायच्या आणि त्यांनी शिदोरी पाहायची. हे ना पद्धत होती ना तुमच्या? शिदोरी पाहायची. मग शिदोरी पाहण्याची म्हणजे शिळ्या पोळ्या काय पाहण्यात अर्थ आहे? 2 दिवसापूर्वीच्या. आता त्याच्यात बदल झालाय. आता डब्यात जिलेबी, कारण सगळे डब्बे असल्यामुळे आता लाडू जिलेबी. पण पूर्वीच्या काळातली पोळीची शिदोरी असायची. आणि मग ती वाटणार, तिला पुन्हा मान असायचा, तिला साडी चोळी द्यायची आणि घरोघर जाऊन तिने चतकोर पोळी द्यायची. कशा करता? पागल होते का माणसं? ज्या माणसाकडं अन्न नाही त्यांनी सुद्धा शिदोरी करायची आणि मुलीला बांधून द्यायची. आणि तिकडच्या लोकांना खायला मिळत नव्हतं का, म्हणून त्यांनी ती शिदोरी खायची. शिळी पोळी. आता जे शिकल्या सवरलेले विज्ञानवादी माणसं म्हणते अंधश्रद्धा आहे, गाढवपणा आहे. शिळ्या पोळ्या खायच्या, इम्युनिटी पॉवर कमी होते शिळ्या अन्न. हे सांगते विज्ञानवाद. त्याच्यातले घटक, त्याच्यातले व्हिटॅमिन्स, त्याच्यातले प्रोटीन्स कसे कमी होते ते विज्ञानातून पटवून देते. पण ही पागल होते का देणारी माणसं, घेणारी माणसं? काय त्याचा अर्थ काय म्हणायचा?
त्याचा अर्थ मी तुम्हाला एकाच वाक्यामध्ये सांगून जातो. त्या मुलीच्या माहेरच्या लोकांनी सगळ्या महिला मंडळींना शिदोरी का करायची, त्याचं कारण आहे की तिच्या सासर घरच्या लोकांना दिसलं पाहिजे की ही मुलगी या एका माणसाची नाही, ही आमच्या सगळ्या गावाची मुलगी आहे. एक कुटुंब होतं महाराज, एक गाव, एक कुटुंब होतं, एक देश म्हणून जगत होते लोक आणि एकमेकावरती अवलंबून होते. म्हणून गरीबाच्या मुलीला सुद्धा शिदोरी करायला श्रीमंताच्या बाईनं जायचं. जिच्याकडे दुसरे महिला मंडळी स्वयंपाकाला तिने 2 पोळ्या टाकायच्या. का तर त्या मुलीला आणि सासरकडच्या लोकांना उणीव वाटली नाही पाहिजे की आमच्या सगळ्या गावाची मुलगी आहे. तिकडे गेल्यानंतर सगळ्या गावानं ती शिदोरी वाटून का खायची आणि ती चतकोर पोळी सगळ्या गावानं का स्वीकारायची, तर त्याचं कारण आहे महाराज, मुलीचा बाप त्या सासर घरच्या लोकाला आपलं हृदयरूपी कागदावरती अर्ज करीत असतो आणि तो सांगत असतो की माझं अन्न खा, माझ्या अन्नानं तुम्ही साक्षीत्व करा आणि तुमच्या हातामध्ये माझं अन्न स्वीकारा आणि तुम्हाला माझ्या अन्नाची शपथ आहे. जशी आमच्या सगळ्या गावची मुलगी आहे तशी तुमच्या सगळ्या गावची सून माना, पण लेकीसारखी माना. म्हणून बाप अर्ज करतो तिकडं लेकीसारखी सून माना आणि तिला लेकीची वागणूक द्या. म्हणून ती अन्न हे साक्षीला ठेवून ती शिदोरी बांधून दिली जाते आणि सगळ्या गावानं खायची. तसं एक गोष्ट सांगतो, श्राद्धांजली वर्ष श्राद्ध म्हणजे काय आहे, सगळ्या आलेल्या लोकांनी सगळ्या जणांनी शिदोरी करायची आणि आजच्या शुद्ध कर्माची शिदोरी सुरेशरावच्या पदरात बांधून द्यायची. कारण ही आमची सगळ्याची लेक होती. ती परमात्म्याकडे गेल्यानंतर तिकडच्या देवाला आम्ही प्रार्थना करायची की तुम्ही त्यांना आमच्याकडे जसं देवत्व आणि आमची सगळ्याची होती तसं तुम्ही तिकडं सगळ्याची माना आणि त्यांना तुमच्या पदकमलावरती जागा द्या. म्हणून सगळ्या जणांनी आपापलं आजचं कर्म समर्पित करणं त्याला श्रद्धांजली म्हणतात. म्हणून स्मशानभूमीत श्राद्धाला सगळ्या मंडळीनं जावं ही हिंदू संस्कृतीची फार मोठी रीतिरिवाजाची गोष्ट आहे महाराज. पण विसरत चालल्या ह्या सगळ्या गोष्टी. आज कुणी 10वे 13वे करायचे का नाही करायचे इथपर्यंत लोक अंधश्रद्धेच्या माध्यमातून खालच्या थरापर्यंत आलेले आहेत. काही पठ्ठी तर तुम्हाला सांगतो, 10वा 13वा जरी केला तरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच करून टाकतात. रिकाम पण नाही ना 10 दिवस अडकून पडायला. याच्यावर फार मोठं चिंतन मला सांगता येईल. खूप मोठं चिंतन आहे, खूप मोठं. सगळं बारकाव्यानं सांगायला गेलो तर 10 कीर्तन होतील. इतकं सुंदर तऱ्हेचे कशा करता काय आहे याची प्रश्नाची मालिका खूप सुंदर आहे, खूप सुंदर, अति सुंदर. म्हणून सगळ्या गोष्टीची प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर आहेत. परंतु कर्मकांडाच्या विरोधात असलेले जगद्गुरु तुकोबा आहे, पण अंत्येष्टी कर्माला ते नाम म्हणत नाही. म्हणून त्यांनी अंत्येष्टी कर्म स्वीकारलं. जगद्गुरु तुकोबरायनं हा अभंग जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनात कुठे घडला, का घडला, त्याचं थोडक्यामध्ये विवेचन मांडतो आणि विशेष रूपानं आपल्याला बाकीचं प्रतिपादन करतो. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकाराम महाराजांची लोहगावला खूप कीर्तन झाली आणि लोहगाव म्हणजे जगद्गुरु तुकोबरायच्या मामाचं गाव आणि त्यामुळं तिथं खूप कीर्तन, देहूपेक्षाही जास्त कीर्तन लोहगावला झालं. आणि तुकोबरायचं कीर्तन झाल्यानंतर लोहगावातून 5 मंडळी तीर्थयात्रेला निघाली. कोणजी पाटला सहवर्तमान, ज्यांच्या पत्नीनं अंगावरती गरम पाणी घातलं होतं ते कासा, त्यानंतर
असे 5 जण निघाले तीर्थयात्रेला. आणि तीर्थयात्रेला जात असताना पूर्वीच्या काळात मुस्लिम राजवट होती, तुकोबारायच्या काळामध्ये, आणि महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशामध्ये सत्ता मुस्लिमाची होती, मुघलशाही होती. त्यामुळं दिवसा डाके दरोडे टाकले जायचे, तीर्थयात्रा करणाऱ्याला तकलीफ व्हायची, अरण्य असायचे, चोर लुटायचे, वाघ सिंह असायचे, भीती असायची, हिमालयात गेल्यानंतर पुन्हा परत येणं नसायचं म्हणून लोक रडायचे. आणि मग त्याला मोठमोठाली माणसं, ज्येष्ठ माणसं आशीर्वाद द्यायचे. म्हणून तुकाराम महाराजांच्या पाय पडायला ही 5 जण आल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी आशीर्वाद दिला. पण आशीर्वाद देत असताना प्रत्येक तीर्थाला एक पत्र लिहून दिलं. कारण जगद्गुरु तुकोबारायचा आणि प्रत्येक तीर्थाचा एवढा संबंध होता. तो संबंध कसा होता, काय होता, मला तो प्रतिपादन भाग इथे करायचं नाही, पण संबंध होता, ओळख होती. म्हणून तुकाराम महाराजांनी विश्वनाथाला पत्र दिलं. त्या यात्रेकरूच्या बरोबर तुकाराम महाराजांना गंगा मातेला पत्र दिलं. तुकाराम महाराजांनी गयेला पत्र दिलं. आणि ते पत्र देत असताना तुकाराम महाराजांनी एक शिवराई त्या काळात शिवराईचं नाणं होतं, एक शिवराई सोन्याची दिली आणि सांगितलं की कुणाला मागू नका, विकोप वाढला का, मागू नका, ह्या शिवराई मोडा, हे सोनं मोडा आणि त्याचं अन्नधान्य आणून खात जायचं. म्हणले किती दिवस टिकन? म्हणले तुम्ही यात्रा करून येईपर्यंत एक शिवराई मोडली की एक शिवराई तुमच्या पडशीत तयार होत जाईल. आणि मग त्या शिवराई मोडायची, त्याच्यावरती तुकाराम महाराजांच्या शिवराईवरती त्यांनी तीर्थयात्रा केली आणि गयेमध्ये गेले. ज्यावेळेस गयेमध्ये गेले त्यावेळेस जात असताना तुकोबारायनं दिलेलं जे पत्र होतं ते गयेच्या संदर्भात दिलेलं पत्र म्हणजे आजचा अभिनय. पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गयावर्जन विटले पितराचे. त्यांनी इथूनच पत्र दिलं. त्यांना प्रत्यक्ष तिथं जाण्याची गरज नाही, कारण तुकोबारायच्या जीवनामध्ये गयाच त्यांच्याकडे येत होती, हे तिकडं नाही. आपण गयेला जातो, आपण इथून गया, ते तुकोबाराय कधीच कुठं गया नाही. पांडुरंगाशिवाय दुसरीकडे कुठं गेलीच नाही. पण त्यांचा तीर्थयात्रेबद्दल आदर्श होता आणि आधार श्रद्धा होती, म्हणून गयेला पत्र दिलं आणि सांगितलं की माझं पिंडदान मी इथंच केलं. आणि कशा पद्धतीनं केलं तर हे शरीर रूपी पिंड मी माझ्या विष्णूच्या पदावरती ठेवलं. गयेमध्ये सुद्धा अक्षयवडाच्या जवळ विष्णूच्या पदावर पिंडदान केलं जातं आणि ते पिंडदान केलं की त्या सूक्ष्म शरीराचा उद्धार होतो. कारण पितृ ऋण गया नाशी आणि उद्धार आहे पंढरीशी, पायापाशी विठोबाची. पितराचा उद्धार गयेमध्ये होतो. पण तुकोबाराय व्यापक स्वरूपामध्ये त्यांची बुद्धी असल्यामुळे त्यांना गयेला जाण्याची गरज नाही. विष्णूच्या पायावरती पिंड ठेवला. मला असं वाटतं ज्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत त्यांनी मरायच्या अगोदरच पिंड विष्णूच्या पायावर ठेवलं. म्हणून त्या खऱ्या अर्थानं पाहिलं तर पिंड दान करण्याची गरज नाही, पिंडदान करण्याची गरज नाही. पुत्रानं पिंडदान करावं लागतं, त्याच्यातही खूप सूक्ष्मता आहे. पुत्र नसेल तर कुणी करावं, कन्या नसेल तर कुणी करावं, त्याचं खूप मोठं शास्त्र आहे. त्याला ब्रह्मवैवर्त पुराण, अग्नी पुराण, त्यानंतर पुन्हा नारद पुराण, गरुड पुराण, खूप मोठे चिंतन आलेले, खूप सुंदर तऱ्हेचा विषय आहे. सगळ्या पद्धतीनं पिंड आणि 48 पिंड टाकले जातात महाराज उद्धारासाठी. 48 पिंड, पिंड पदावरी 48 पिंड एका मिनिटामध्ये सगळे सांगतो. आपल्याकडे तेवढा विधी होत नाही, पण शास्त्रोक्त विधी सांगतो. माणूस मेल्यानंतर जिथं टेकून बसवला जातो, स्नानाला उठवल्यानंतर ज्या जागेवरती उचलला जातो त्या जागेवरती पहिला पिंड पुत्राने टाकायचा.
तिथंच क्षौर कर्म करायचं आणि पांढरे कपडे घालून त्या पिंड तिथं टाकायचा, त्याला शवदान पिंड म्हणतात. स्नान केल्यानंतर तिरडीवरती झोपेपर्यंत रांगोळी जिथं काढतात तिथं एक पिंड टाकला जातो, याला शवदाह पिंड म्हणतात. त्यानंतर चव्हाट्यावरती एक पिंड टाकला जातो, त्याला खेचर पिंड म्हणतात. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर जिथं प्रेत टेकवलं जातं त्याच्या पुढे जो पिंड टाकला जातो तो स्मशानभूमीच्या पावित्र्याचा पिंड असतो. आणि मग जिथं अग्निदहन केलं जातं त्या ठिकाणी एक पिंडदान टाकलं जातं. असे 5 पिंड. आणि अस्थि संचयनाच्या टाइमला म्हणजे सावडाच्या टाइमला एक पिंड टाकला जातो. असे 6 पिंड. 6 पिंड 10 दिवसाचे 10 पिंड असे 16 पिंड ज्या वेळेस टाकले जातात त्याला मलिन षोडशी म्हणतात. त्यानंतर 10व्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत 16 पिंड टाकले जातात, त्याला मध्यम षोडशी म्हणतात, त्याला प्रार्थना पिंड म्हणतात. प्रजापती, ब्रह्मदेव, विष्णू, दिशा, त्याच पद्धतीनं पंचमहाभूत, यमराज, धर्मराज सगळ्या जणांना पिंड टाकले जातात 15. आणि एक 16वा पिंड विष्णू परमात्म्याला प्रार्थना पिंड म्हणून टाकला जातो. आमच्या या व्यक्तीचा स्वीकार तुम्ही तुमच्या वतीनं करा. जसं तुकोबारायांनी सांगितलं की आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आणखी व माझी सांगा काकुलती, तसं काकुलतीला येऊन विनंती करायची. असे 16 पिंड टाकले. हे प्रार्थना पिंड असतात, पाथेय पिंड असतात, याला मध्यम षोडशी म्हणतात. आणि तिथून पुढं 12 महिन्याचे 12 पिंड, 3 महिन्याला 1 दिवस कमी असताना त्रैउन्मासिक पिंड, 6 महिने कमी असताना एक षण्मासिक षण्मासिक पिंड, 9 महिने कमी असताना आणि उन्हात म्हणजे 1 वर्ष मलिन षोडशी, मध्यम षोडशी आणि उत्तम षोडशी असे 16-48 पिंड टाकल्यानंतर सूक्ष्म शरीराची सद्गती प्राप्त होत असते. हा विधी विधान आहे. आणि याच्या पुढे सांगतो, हे ब्राह्मणाला जर करता आलं नाही, ब्राह्मणाच्यानं एवढा विधी झाला नाही, ब्राह्मणाच्यानं मंत्र चुकीचे म्हणले गेले, तर त्याच्यासाठी शेवटचं पिंडदानाचं एकच सौ सोनार की 1 लव्हार की म्हणजे त्याच्या नावानं कीर्तन करा आणि नामस्मरण करावं. याच्यामध्ये विधीच शिल्लक राहत नाही. दोन्ही पक्ष पायी उद्धर, पक्षाचा पूर्णपणे उद्धार, आईच्या वडिलाच्या नेत्याच्या दोन्ही पक्षाचा उद्धार नामस्मरणानं होतो. याच्यामध्ये याच्यासाठी सुद्धा संस्कृत श्लोक सुंदर तऱ्हेचे आहेत. कथा कीर्तन करावं आणि कथा कीर्तन करून त्याला पिंडदान करावं. म्हणजे याचा अर्थ असा की कीर्तनकार सुद्धा ज्या व्यक्तीच्या नावानं कीर्तन केलं जातं त्याचा वारस असतो. आणि जेवढा त्यांच्या मुलाला पिंडदान करण्याचा अधिकार आहे तेवढाच कीर्तनकाराला आणि टाळकरी मंडळीला तेवढाच अधिकार आहे. त्यांनी त्यांच्यासाठी केलेली सेवा म्हणजे त्यांचं पिंडदान वारसाचा हक्क आहे. म्हणून सुरेशरावच्या दोन्ही मुलांना पिंडदान केलं असेल त्याच्यामध्येच आम्ही सुद्धा सगळे सहभागी आहोत. महाराजांचं वर्तमान आणि तुम्ही सुद्धा सगळ्या जणांना आपण श्रद्धांजली अर्पण करणं म्हणजे याचा अर्थ आपलं पुण्य त्यांना देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी आपण लावलेला हातभार आहे. अशा पद्धतीचे हे शास्त्रीय चिंतन मी तुम्हाला प्रतिपादन केलं. मुलाला, मुलीला, भाऊबंदाला, पाहुण्या रावळ्याला पिंडदान करण्याचा अधिकार आहे. तशीच एक गोष्ट सांगतो, शास्त्रामध्ये स्वतःचं पिंडदान स्वतःला करता येतं. स्वतःचं पिंडदान आपण जिवंत असताना आपल्याला पिंडदान करता येईल. म्हणून संन्यासी म्हणजे कोण असतो? तर संन्यासी शब्दाचाच अर्थ असा आहे की त्यांनी स्वतःचं पिंडदान स्वतः पाडलेलं असतं आणि तो संन्यासी झालेला असतो.
स्वतःचं पिंडदान स्वतः पाडायचं. संन्यासी शब्दाची व्याख्या अशी आहे की 10 दिवस त्याचं सुतक पाळायचं, त्याच्या नावानं ज्याला संन्यास घ्यायचा त्याच्या नावानं गव्हाचा पुतळा जाळायचा, 10 दिवस सुतक पाळायचं, 10वा 13वा करायचा. आणि 14व्या दिवशी ते दीक्षा देणारे लोक असतील त्यांनी भगवी वस्त्र परिधान करून त्याला दीक्षा द्यायची आणि दिल्यानंतर त्याच्या काखेमध्ये झोळी अडकवायची आणि पहिल्यांदा बायकोच्या पाय पडायचं आणि बायकोला आई म्हणून हाक मारायची आणि आई माझ्या झोळीमध्ये भिक्षा घाल. आणि तिथून पुढे उंबरा वलांडायचा नाही आणि तिथून पुढे त्या घराला हात जोडून जायचं. संन्यास त्याला म्हणतात, नुसते भगवे कपडे केले म्हणजे संन्यास नाही. संन्यास ही गोष्ट मोठी आहे. ज्यांनी स्वतःचं पिंडदान टाकलं जातं, केलं जातं ते संन्यासी. माझे जगद्गुरु तुकाराम महाराज भगव्या कपड्यातले नाही पण पांढऱ्या कपड्यातले वारकरी संन्यासी होते. 6चा न्यास केलेला होता त्यांनी, म्हणून सांगितलं की माझा पिंड मी माझ्या विष्णूच्या पायावरती टाकला. पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझ्याच हातानं माझा पिंड टाकला. मुलं करतील नाही तर नाही करतील, पण शास्त्राचा विधी आपण आपलंच पिंडदान करावं. जसं 6 महिन्यापूर्वी आपल्याला रिझर्वेशन करता येतं आपल्या प्रवासाचं, मग रेल्वेचा असो, विमानाचा असो, एसटीचा असो, 6 महिन्यापूर्वी रिझर्वेशन आपली जागा बुक करता येते. तसंच आपल्याला आपलं पिंडदान करणं म्हणजे वैकुंठात आपली जागा रिझर्व करणं, त्याला पिंडदान म्हणायचं. माझ्या तुकोबरायनं इथूनच सुरुवात केली. महाराज वैकुंठाला तुकोबराय गेले म्हणजे त्यांनी रिझर्वेशन अगोदरच केलं होतं आणि ते रिझर्वेशन म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. पिंड पदावरी विष्णूच्या पायावर का पिंडदान करायचं त्याच्यासाठी एक मी छोटासा दृष्टांत. या अभंगाचं चिंतन करत असताना मला एक निसाप नीतीतली गोष्ट आठवली. फार सुंदर तऱ्हेची गोष्ट आहे. गोष्ट अशी आहे, शेळ्या सांभाळणारा एक आजापालक शेळ्या सांभाळत असताना त्याच्याकडे जवळजवळ 100 शेळ्या होत्या आणि इतक्या शेळ्या सांभाळायचं म्हणल्याच्या नंतर शेळी सांभाळणं फार अवघड काम आहे. म्हशी सांभाळणं अवघड नाही पण शेळ्या सांभाळणं अवघड.
कारण शेळी नावाचा प्राणी असा आहे की त्या शेळी नावाच्या प्राण्याचा उल्लेख ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत केलेला आहे. शेळीची तोंडे सैलच, शेळी किती बी तुम्ही तिला खाऊ घाला, दोन्ही कुसा वरी येऊन मधला नळ खाली जाऊ दे. दोन्ही कुसा अशा वरी आला, मधला नळ खाली गेला, तरी ती नळ खाली गेला तरी नळाला जुमान येत नाही. तरी तिनं बोरीचा पाला पाहिला कवळा की ती जिवळ्या चाटणीचा जी बाहेर काढतीच महाराज, आणि पुढचे दोन पाय लगेच वरी टाकणार आणि अर्ध का व्हायना पण पान वडल्याशिवाय राहणारच नाही. कारण तिच्या मनाची तृप्ती कधीच होत नाही. तिला करपट ढेकर आले तरी बी शेळी खाल्ल्याशिवाय सोडीतच नाही. आणि शेळीचा स्वभाव असा आहे. शेळ्या सांभाळणं फार अवघड गोष्ट आहे. आणि चंचल प्राणी इतका चंचल की त्याचा भरवसाच नाही काय करेल. आणि एकदा शेळीचं तोंड एखाद्या वनस्पतीला लागलं की ती उबदाऱ्याच येत नाही पुन्हा. अशी शेळी. आणि तो शेळ्या सांभाळणारा माणूस शेळ्या सांभाळीत असताना योगायोगानं एका शेतकऱ्याच्या धानाला द्राक्षाच्या बागेमध्ये गेली, द्राक्षाची तिनं पानच खायला सुरुवात केली. त्याच्यामुळे तो द्राक्ष बागायतदार खूप रागवला आणि त्या माणसाला खूप बोलल्यानंतर त्याला राग आला त्या शेळीचा की ही इतकी आपल्या मराठी भाषेमध्ये तिला चाबरी शेळी म्हणतात, चावट. आणि त्या शेळीनं ते खाल्ल्यामुळे त्याला राग आला आणि त्याने रागाच्या भरात एक खडा मारला. खडा मारल्याबरोबर शेळी पोटात मोठी असते पण पायात बारीक असते. शेळीचं शरीर म्हणजे पिलर बारीक स्लॅबच मोठा असं. पाय बारीक बारीक असते तर पोट मोठं असतं त्याचं. मग अशा पद्धतीनं त्या शेळीच्या पायाला लागल्यानंतर शेळी पायात कच्ची असते. खडा मारल्याबरोबर शेळी लंगडी झाली आणि 100 शेळ्याच्या त्या रजत कणामध्ये म्हणा, फुफाट्यामध्ये म्हणा, धुळीमध्ये म्हणा ती शेळी पडली. ती पडल्यानंतर त्या शेळ्या सांभाळणाऱ्याच्या लक्षातच आलं नाही आणि सगळ्या शेळ्या निघून गेल्या. तो शेळ्या पालन करणारा तोही निघून गेला आणि ती एकटी शेळी तिथं पडली. आणि दिवस मावळता मावळता घराकडे निघत असताना ती शेळी पडल्याबरोबर तिथं लांडगा आला. लांडगा आल्यानंतर शेळी पाहिल्यानंतर शेळी जशी जिबाळ्या चाटीत होती बोरीचा पाला पाहिला तसं लांडगा हातभर जीभ काढून खायला. तिने पाहिलं की आता आपल्याला ह्याची शिकार व्हावा लागल आणि हे आपल्यावर एकादशी सोडल्याशिवाय राहणार. तिला वाटलं पण ती शेळी हुशार होती. इतकी हुशार शेळी होती की पाहत राव तशी. त्या शेळीनं काय केलं की आपल्या पंजानं पुढे एक माती साफ केली आणि त्या मातीवर आपल्या पंजानं सिंहाचे ठसे उमटवले. सिंहाच्या पायाचे ठसे उमटवले 2. आणि लांडगा आल्याबरोबर तिला खाणार की त्याने सांगितलं लांडगे दादा थांब 2 मिनिट थांब. मला काय कुणाची बी शिकार आहे, कुणाच्या तरी पोटात जाणार आहे. मी लंगडी झालेली. तू खाल्लं काय, वाघानं खाल्लं काय, सिंहानं खाल्लं काय, कुणी खाल्लं तरी हरकत नाही, पण मरता मरता कुणाला तरी उपकार करून जावा असं माझं मत आहे. शेळी म्हणली की लक्षात ठेव मी शिकार आहे पण मोठ्याची शिकार आहे. सिंहानं मला इथं शिकार करून ठेवलेलं आणि इकडं तिकडं सिंह फिरत असत. त्याच्या पायाचे ठसे बघितले तुला दिसतेत का? आणि त्याची नजर जर तुझ्यावर पडली मी तर तुझ्या पोटात गेली पण तू सुद्धा त्याच्या पोटात जाशील. म्हणून मी मरा नका पण तू मरू नये एवढी माझी अपेक्षा आहे. म्हणून सिंहाच्या नादाला लागू. मोठ्याची शिकार लहान्यानं कधी करू नये. म्हणून लय श्रीमंत माणसाच्या शेताजवळ आपलं शेत नसायचं. सडकाच्या जास्त कडीला नेहमी मोक्याच्या ठिकाणी प्लॉट नसावा आणि मोठ्या माणसाच्या घरी बी जवळ नसावा. कारण त्यांचं कधी नजर फिरलं कधी समजा म्हणजे द्या म्हणते त्याचा भरोसा नाही. ते बिना पैशाचं द्यावं लागेल.
घरून जाऊन पदरच्या भाकरी खाऊन रेस्टरी करून द्यावं लागेल. फेरफार सगट वर्तमान गट नंबर 33 चे पाणी येते सगळं इतर हक्का सगट. म्हणून शेळीनं सांगितलं की तू मरशील, लक्षपूर्वक ऐक माझं आणि बघ. आणि त्या लांडग्यानं येऊन पाहिल्याबरोबर सिंहाच्या पायाचे ठसे पाहिले की लांडगा इतका पळाला की त्याने धूळ सुद्धा दिसू दिली. तरस आलं, तरसाला तिने तसंच तरसून लावलं. कोल्हा आला, कोल्ह्याला तिनं तेच सांगितलं. सगळे प्राणी आले आणि सगळ्या प्राण्याला तिनं सिंहाच्या पायाचा ठसा दाखवला आणि त्या ठस्याची भीती दाखवून पळवलं. सरते शेवटी सिंह आला आणि आल्यानंतर सिंहानं तिच्यावरती झडप घालणार की तिने सांगितलं, दादा तुमच्या पायाच्या ठशानं मी जगले आणि तुम्ही मला खाणं हे तुमचं ब्रीद नाही. तुमच्या पायाची ताकद एवढी की सगळे प्राणी इथून पाय पाहिल्याबरोबर पळून गेले. नुसतं तुमच्या पायाचं चित्र काढलं तर सगळ्या प्राण्यांनी मला न खाता सोडून दिलं. आणि आता तुम्ही जर खाल्लं तर हे तुमचं ब्रीद गेलं. तुम्ही मोठी माणसं आहात, गरीबाला तकलीफ देऊ नका असं मला वाटतं. खाऊ नये तुम्ही असं मला वाटतं. सरते शेवटी तुमची मर्जी आहे. किती भूक लागली त्याच्यावर तुमची अवलंबून आहे. कीर्तन झाल्यावर का होईना परंतु जेवा, पण आता जेवू नका शेळीनं सांगितलं. आणि मग त्या सिंहानं विचार केला आणि त्याला स्वाभिमान जागा झाला की माझी ताकद केवढी मोठी. माझ्या पायाच्या ठश्यानं आणि ती नकली काढलेल्या चित्रानं सगळे प्राणी पळालेली ही शेळी वाचली म्हणून आनंद वाटला त्याला. आणि सिंह तिथं उभा राहिला. तितक्या अवकाशामध्ये पाणी पिण्याकरता हत्ती चाललेला होता. सिंहानं डरकाळी फोडली आणि त्या हत्तीला सांगितलं पाणी नंतर प्यायचं. मग काय करायचंय? हो सांगा ना साहेब, काय काम करायचंय? हो राजे तुम्ही, मग एक काम कर, सोडेनं या शेळीला उचल आणि पाठीवर टाक आणि ती सांगत तिथं तिच्या घरी नेऊन सोड. हत्तीनं सांगितलं जी मालक. सोंडेनं शेळी उचलली पाठीवर टाकली आणि शेळी मार्ग सांगायची, हत्ती चालायचा. आणि महाराज तुम्हाला खोटं सांगत नाही, पहाट 4 वाजता ती घराकडे जात असताना आता हत्तीच्या पाठीवर बसलेली असल्यामुळं ज्या झाडाच्या पाल्याला कोणत्या शेळीचा तोंड पुरलं नाही तिथं ती शेळी खायला. ती हत्तीला सांगायची थोडं थांब, मला नाश्ता करू दे आणि नंतर पुढे जायचं आपण. आणि ती शेळी महाराज तिथला पाला खायची जिथं कुणाचंच तोंड नाही लागलं तिथला. आणि मग सरते शेवटी हत्तीनं तिला तिच्याकडे नेऊन पोहोचत केलं. माझा दृष्टांत संपला. हा हिसाब नीतीतला दृष्टांत आहे. विष्णूच्या पायावरती आपला पिंड टाकल्याच्या नंतर विष्णूचे पद असे आहेत आणि त्या पायाची शक्ती अशी आहे की तो महाराज कळी काळाच्या सुद्धा ताब्यामध्ये हा देह जाऊ देत नाही. भगवान परमात्मा मूड पापी जैसे तैसे उतरी काशेला ओणी समचरण दृष्टी विटीवणी साजी देते माझी हरी वृत्ती राहो. वारकऱ्यानं गळ्यात तुळशीची माळ घालून कपाळ त्याच्या पायावरती ठेवणं म्हणजे हे शरीरच त्याच्या पायावरती समर्पित करणं. पिंड पदावरी तिला आपुलीये करी माझे झाले गया वचन फिटले पितराचे ऋण. एकदाच पांडुरंगरायाचं जर तुम्ही दर्शन घेतलं तर मी तुम्हाला खोटं सांगत नाही, तुमच्या तर पिंडदानानं तुमचा उद्धार झाला, पण तुमच्या 42 कोळ्या आईच्या 42 कोळ्या वडिलाच्या सगळ्याचा उद्धार झाला मला. म्हणून ज्या कुळामध्ये वैष्णव जन्माला आला, पांडुरंगाच्या पायावरती त्यांनी आपलं शिरकमळ डोकं ठेवलं आणि हे शरीर त्याला समर्पित केलं. एवढ्यावरती नाही, एवढ्यावरती राहिलं नाही तर भगवान परमात्मा आता काळाला सांगतो, काळ गुलाम सलाम करी आणि तू कया घरी राबतो. काळाची ताकद नाही, आता काळाच्या पाठीवर आम्ही बसायचं आणि स्वर्गासारखा पाला खायचा. महाराज तुका म्हणे पावठणी करू स्वर्गीची निशाणी, स्वर्गाचा पाला खायचा, वैकुंठाचा पाला खायचा आणि पुनरपी भक्तीसाठी जन्माला यायचं आणि स्वस्थळाला आपल्या घरी आपल्या हो हाती धरून या पावविले खरा. एकी केली हातो फळी
बलहीन माणसं आहोत, पण देवाच्या पायावरती ठेवलं की बळीयाची अंकित आम्ही बळी म्हणतो आणि लाथाळ्या तुळशीची माळ. आपल्याकडे पिंडावर तुळशीचं पान ठेवलं जातं. हे जिवंत असतानाच शरीरावर तुळशीचं पान ठेवलं म्हणजे तुळशीची माळ घातली की त्याने त्याच दिवशी देह समर्पित केला देवाला. त्याचं पिंडदान झालं. आता त्याचे पिंडदान करण्याची बी गरज नाही. म्हणून या पद्धतीनं पिंडदान केलं. तुकोबाराने सांगितलं माझे झाले दयावर्जन, माझे झाले दयावर्जन, माझे झाले दयावर्जन, माझे झाले मनुष्य शरीर जन्माला येत असताना महाराज आपण काही ऋण घेऊन जन्माला किंवा जिल्ह्याच्या शाखेमध्ये अर्ज करावा लागतो आणि ते मागतील ते कागदपत्र द्यावे लागतात. सगळे कागदपत्र दिले, आधारसह वर्तमान, निराधाराला नाही. आणि मग असे सगळे कागदपत्र दिले. कागदपत्र शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला असेल तर कागद कागदच असते, पुन्हा काही पत्र असते, शिफारस पत्र म्हणतात. मग असे कागदपत्र जमा केल्याच्या नंतर सगळे प्राप्त झाले की मग ती जिल्हा बँक त्यांच्या कक्षेच्या पुढचं मोठं कर्ज असेल तर ते राज्य बँकेकडे पाठवतात आणि राज्य बँकेच्या कक्षेच्या पलीकडे असेल तर मग ते केंद्राकडे पाठवतात आणि केंद्राच्याही कक्षेच्या पलीकडे असेल तर मग ते भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठवतात आणि ती रिझर्व्ह बँक हो त्यांना जेवढं देता येतं तेवढी देते आणि पुन्हा जागतिक लेवलच्या बँकेचं ज्याला नाणेनिधी म्हणतात त्या नाणेनिधीचं आणि या सगळ्याची मंजुरी, नाणेनिधीची, जागतिक बँकेची मंजुरी, रिझर्व्ह बँकेची मंजुरी, केंद्राच्या बँकेची, ज्याला आपण केंद्राच्या बँकेला विठाला इंग्लिश मध्ये नॅशनलाइज बँक म्हणतात, त्या बँकेची मंजुरी, नंतर प्रांताच्या बँकेची मंजुरी आणि नंतर जिल्हा बँकेची मंजुरी आणि सगळं झाल्याच्या नंतर मग सांगितलं जातं तुमच्या कारखान्याची मंजुरी मिळत. इतक्या लोकांची मंजुरी लागते. हे शरीर प्राप्त होण्याकरता पहिल्यांदा जागतिक लेवलची म्हणजे परब्रह्म परमात्म्याची, निर्गुण निराकार असलेल्या परमात्म्याची एकोम बहुशा ही पहिल्यांदा आपल्याला तिथांची फक्त नुसती सही लागते, तिथून होकार लागतो. त्याच्यानंतर मायेच्या बँकेमध्ये जातं आणि माया मग विस्तारानं याचं संपूर्ण कर्मानुसार वाटप करते आणि केल्याच्या नंतर ते ईश्वराकडे पाठवलं जातं आणि सगुण निराकार आपलं सगुण निराकार असलेला जो ईश्वर आहे त्या ईश्वराच्या माध्यमातून याला मंजुरी मिळते आणि मग मंजुरी मिळाल्यानंतर ते सगुण परमात्म्याच्या देखरेखीखाली येतं आणि तिथून पुढे त्या परमात्म्याची इच्छा झाल्याच्या नंतर मग हे पंचकृत पंचमहाभूताच्या बँकेकडे येतं, त्याला सोसायटी बँक म्हणतात आणि या बँकेकडे आल्याच्या नंतर मग ते पंच महाभूताच्या आता मिलित सत्वांशापासून, रजांशापासून, तमांशापासून वेगळ्या वेगळ्या विभागातून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याची मंजुरी केली जाते आणि नंतर
तालुक्याच्या बँकेकडे म्हणजे माता पित्याच्या बँकेकडे पाठवलं जातं. मग तिथून त्या कर्जाचे हप्ते आपल्याला वाटून वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मिळत असतात आणि मग कारखाना सुरुवात होतो. मग तिथून पुढे काही हात उसणे, काही व्यापाऱ्याचे, काही पुन्हा अजून शेतकऱ्याच्या परत ठेवून घेऊन वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कारखाना चालवावा लागतो. तसा हा देहरूपी कारखाना कडत काढीत असताना मायेचं, ईश्वराचं, काळाचं, पंचमहाभूताचं या सगळ्या जणांचे कर्ज आहेत महाराज आपल्यावरती. ईश्वराचं ब्रह्मज्ञान मिळवलं की परब्रह्म परमात्म्याचं ऋण फेडतं. मायेला ओळखलं, मा म्हणजे जी आणि या म्हणजे नाही, जी नाही ऋषी ऋण फेडतं. समाजाची सेवा केल्यानंतर समाज ऋण फेडतं. पत्नीनं आपल्यासाठी सेवा केलेली असते, पत्नीच्या पोटी पुत्र जन्माला आला की त्याचं ऋण फेडतं, तिचं ऋण फेडतं. मुलाला योग्य शिक्षण आणि योग्य वळण लावलं की मुलाचं ऋण फेडतं. आणि तदनंतर सरते शेवटी माता पित्याचं ऋण फेडलं जातं सगळ्यात शेवटी, आणि ते पिंडदानानं फेडलं जातं. गाथा वाचून तुकोबारायचं ऋण फेडलं जातं. ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानोबारायचं ऋण, कारण त्यांनी आमच्यासाठी बिना पैशाचे हे ऋण निर्माण केले. ज्ञानेश्वरीचं काही न घेता त्यांनी ज्ञानेश्वरी आमच्या हातात दिलेली, पण ती वाचल्यानंतर त्या ज्ञानेश्वरीचं ऋण आपल्याला त्यांचं स्मरण करून फेडावं लागतं. गाथा वाचून, ज्ञानेश्वरी वाचून, त्याचा अभ्यास करून आचारात आणून त्यांचे ऋण फेडावे लागतात. हे सगळे ऋण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने फेडावे लागतात. आणि शेवटचं ऋण नील सर्टिफिकेट म्हणजे पिंडदान करून माता पित्याचं ऋण फेडावं लागतं. आणि स्वतःच कर्म पूर्ण समाप्त करून स्वतःचे हप्ते स्वतः भरून विष्णूच्या पायावरती स्वतःचं पिंडदान टाकून स्वतःचंही ऋण पूर्णपणे फेडावं लागतं. आणि असं नील सर्टिफिकेट झालं की आपल्याला जीवनमुक्ती मिळत असते. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, माझे झाले गया वर्जन आणि फिटले पितराचे. पितराचं ऋण फिटलं. आता हल्लीच्या काळामध्ये मी हे सांगतो, सगळ्याचे ऋण फेडा आणि नील सर्टिफिकेट घ्या. हे जरा थोडस आता न झेपण्याची गोष्ट, कारण आता ऋण फेडण्याची तयारी लोकांची. ऋण काढायचं की फक्त बुडवायसाठी काढायचं? ऋण काढायचं ती कशासाठी काढायचं? बुडवायसाठी. मला वाटतं संजीव भाऊचं आमचं रात्री थोडक्यात बोलणं झालं योगायोगानं त्याचं. सत्य माणसं आपल्याला शासनानं पहिल्या पाठीमागच्या 15 ते 20 वर्षापूर्वी शासनानं झोपेत देणगी दिल्यासारखी आपलं कर्ज फेडलं. कर्जमाफीत आपण आलो, आनंद झाला सगळ्याला. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत आपण मागितलं कर्ज आम्हाला माफ करा म्हणून. काही तासांना नाही वय करून कसं का होईना दुसऱ्यात कर्जमाफी झाली. आता आपल्याला सवय अशी लागली की आता आपण हातात दांडके घेऊन मागू लागलो, आम्हाला कर्जमाफी द्या. आता आमचा हक्क झाला. हो, कारण 3 वेळेस कुत्र्याला तुकडा टाकला की कुत्र बरोबर टायमाला येत आणि त्याला सवय लागते. तसं आपला हक्क असल्यासारखा तुम्हाला सांगतो राजा हो, कर्ज फेडल्याशिवाय फिटत नसतं. हे मला सांगायचे, ऋण फेडल्याशिवाय फिटत नसतं. तुम्ही किती बी जरी माफी केली, काही केलं, माफी देणारे बी ते काय घरातलं देत नाही, तुम्हाला तुकडा टाकतात महाराज. झेपलं तर घ्या. मी कधी कधी आगाऊ बोलत असतो. ते त्यांच्या कामासाठी तुकडा टाकतात आणि आपल्याला सुकून ठेवतात. आणि आपण तेवढ्या गोष्टीसाठी नादाला लागून आपण त्या कर्ज फेडण्याच्या ऐवजी कर्ज माफीमध्ये. आता तुम्हाला सांगतो, भारताच्या कायद्यामध्ये असा कुठला कलम आहे की कर्ज घेतल्यानंतर पुन्हा परत द्यायचं नाही आणि बुडवायचं असा एखादा ऍक्ट असेल, ज्याला इंडियन ऍक्ट म्हणतात, भारतीय संविधान कोड बिल एखादा असेल तर कायद्याचा कलम सांगा मला. आणि जर तुम्ही कलम सांगितलं तर मी तुमच्याकडून 10,000 हजार रुपये घेऊन जातो आणि कधीच देत नाही. तुम्हाला आवडेल का? तुम्हाला नाही आवडणार. तुमचं कर्ज जर लोकांनी बुडवलं तर आवडत नाही, पण शासनाचं बुडवलं तर आम्हाला खूप आवडतं महाराज. म्हणून बेकायदेशीर आहे. कर्ज फेडल्याशिवाय फिटल्याशिवाय नाही. तसं या शरीराला मिळालेलं
आलेलं कर्ज म्हणून पितराचं सुद्धा ऋण फिटलं पाहिजे, सगळ्याचे ऋण फिटले पाहिजे. ते ऋण फिटल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आणि ऋण नाही फिटलं तर माझ्या माऊलीनं सांगितलं ऋण वैर हत्या, हे चुकत नाही महाराज. हे दिल्याशिवाय भाग. दिवस मावळेपर्यंत तिथं त्याचं दुकान चाललं आणि कापड व्यापारी होता. त्यांनी दिवस मावळाच्या टाइमला सगळं कापड घोड्याच्या पाठीवरती लादलं गठ्ठी आणि निघाला. निघाल्याच्या नंतर पुढं दिवस मावळता मावळता एक अरण्य लागलं. आणि अरण्य लागल्यावर त्याला भीती वाटायला लागली की अरण्यात चोर चिलट असते, म्हणून त्याला भीती वाटायला लागली. पण पुढं काय धोका प्रश्न पडला. रस्ता विचारित असताना मी महाराज आपल्याच्या नंतर हातपाय धुवायला गरम पाणी दिलं. हातपाय धुवून बसेपर्यंत तर गादी टाक्या टाकला बसायला. आणि तुम्ही लोकांनी विचार करायचा की कीर्तन कुणाचं ठेवायचं. तुमच्याकडे ही जिम्मेदारी. तुम्ही तरुण नाही म्हणून आपल्याला तरुण जायला काय हरकत नाही. तरुण लोकांनी टाळ्या वाजून मग त्यांचं वाहवा करायची. काय गाणे म्हणले. वस्तीला टीव्ही गेली. सरते शेवटी बापानं परम निर्माण झाला आणि घोड्याकडे आलीस. त्या घोड्यानं ते स्वीकारलं नाहीच नाही. पण या जन्मामध्ये माझी आठवण करता करता मग आपण हे आठवतो घेऊ. कारण हे बाबा पाहुणे बरं म्हणलं मला वाटलं थोडीशी शिलाई वाढवा थोडीशी. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर झालेली सेवा सुरेशरावजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं यथामती यथावकाश या ठिकाणी केलेली झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी ही सेवा समर्पित करून वाकडी की नीट देव जाणे या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी परिसरातून सगळी मंडळी आलेली साळुंके महाराज आणि ही महाराज मंडळी
सर्वांना उदंड आयुष्याला भावाशी प्रार्थना करून मी या ठिकाणी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. निन्नते पुरते अधिगते सरते करून घ्यावे तुमते विनितासे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीने लेते तर माझे जे बोलले विठ्ठल जय जय जन्म मृत्यूच्या सोहळ्या नाममय धनाच्या जय. आज या ठिकाणी आदरणीय माझे भक्तिपरायण कैलासवासी सुरेश महादेव भोसले यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार ज्यांची कीर्तनं परदेशात सुद्धा झालेली आहेत, अमेरिका सारख्या अशा समृद्ध राष्ट्रामध्ये ज्यांनी कीर्तन करून पूर्ण भारतभर अनेक महाराष्ट्राचा नामलौकिक ज्यांनी वाढवला ते माझे परमाश्रद्धेय प्रातस्मरणीय श्री महाराज या ठिकाणी येऊन या छोट्याशा कार्यक्रमाचा मोठेपणा वाढवला. आणि खरं तर महाराज किती मोठे आहे तर मी आतापर्यंत त्यांची खूप कीर्तन ऐकली, पण काही प्रसंगानंतरच काही माणसं कळत असतात. आज खऱ्या अर्थाने त्यांची उंची आपल्या लक्षात आली असेल. स्वतःला मोठेपणा मिळवण्यासाठी खूप लोक इच्छाने प्रयत्न करत असतात, पण आपल्या जवळ आलेल्या माणसाला मोठेपणा खरी मोठी माणसं देत असतात. आज महाराजांचा हा एक खूप मोठेपणा आहे की त्यांनी माझं कीर्तन नसताना सुद्धा इथं मला उभा केलं. असं तुम्ही कुठल्याही कीर्तनात चित्र पाहायला भेटणार नाही. किती मोठा महाराज झाला त्याला काय हात घालायची निघाला हात त्याला बोलून टाका, तो काय म्हणणार. त्याच्यासमोर जर कोणाला असं केलं मग तो पुन्हा तुमच्याकडे येणार, तुमचं काय मग खरं नाही. पण महाराजांचा आणि मी खरं सांगत असतो की जी मोठी माणसं असतात ती खरंच मोठी असतात, ती इतक्या खाली येतच नसतात. आणि रात्रीपासून महाराजांनी खूप काही आध्यात्मिक चर्चा आमच्या सारख्या सामान्य माणसाजवळ केली. त्यांची खूप उंचीची पावती आहे. मोठेपणासाठी मोठ्या माणसाजवळ बोलणं हा व्यवहार आहे, पण आपल्या समोर येणारी माणसं अतिशय श्रद्धेने आपल्या समोर येत आहेत आणि त्यांच्याशी मनमोकळेपणानं बोलणं ही खरी अध्यात्माची असणारी अधिकारी व्यक्ती आहे. पण एवढी मोठी माणसं पण अगदी सर्वसामान्य माणसासारखी आमच्या भावाच्याकडे आली आणि रात्रीपासून आतापर्यंत अत्यंत सुंदर असं चिंतन आणि अभ्यास करून या ठिकाणी प्रबोधन त्यांनी केलेलं आहे. खरं तर मी म्हणेल की सुरेश रावांच्या आयुष्यात केलेल्या पुण्याचं हे फळ आहे की त्यांच्या या पहिल्या व्यक्तीला इतकी बाबा की आमच्या मुलाकडे लक्ष ठेवा. मी त्यांच्या मुलाशी बोललेलो आहे आणि त्यांची खूप इच्छा होती की माझ्या पाठीमागा घरात कोणीतरी माळ घालावी, असे त्यांची स्वतःची इच्छा होती. चंद्रकांतचं नाव घेऊन सांगितलं की महाराज आपण का तुमच्याजवळ असतो. 16 वर्षापूर्वी हा पूर्वी मुलगा मला न्यायला आला, तो आजही माझ्याजवळ आहे आणि खूप सेवा करतोय. आणि त्या भावार्थानं ते म्हटलं की थोडंसं लक्ष ठेवा आणि तोच शब्द माझ्या लक्षात आला फोन आल्यानंतर. आणि कीर्तन तर महाराजांचं होतच, पण महाराजांचा आणि माझं खूप जवळचं संबंध आहे, नाता आहे. आणि अध्यात्मामध्ये एक खूप मोठी अधिकारी व्यक्ती आपल्याला 2 वर्षानंतर भेटत आहेत. मला सुद्धा खूप बरं वाटलं आणि मी महाराजांच्या
दर्शनासाठी आलो आणि थोडीशी सेवा घडली. पण त्याचं मुख्य कारण एवढंच की सुरेशरावांनी दिलेला शब्द मला तो आठवला आणि मी त्याचं एक ऋण म्हणून जसं महाराजांनी सांगितलं तसं की मी ह्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहे आणि मी त्या असणाऱ्या सर्व लोकांना विनंती करेल की त्यांची इच्छा म्हणून तरी त्यांच्या कुटुंबाने कुणीतरी का होईना पण या मार्गामध्ये यावं आणि महाराजांच्या शब्दाचा आदर करावा. महाराजांचे शब्द म्हणजे एक अधिकारी व्यक्तींचे शब्द सामान्य नसतात, ते कोणाबद्दलही निघत नसतात. तेवढी त्याच्यासाठी पुण्याहीच असावं लागते आणि म्हणून त्यांचं पूर्वजीवन कसं होतं काय होतं हे मला माहीत नाही किंवा त्याच्याशी आता घेणं देणं नाही. पण आज जे चित्र आपल्यासमोर दिसत आहे ही गोष्ट सामान्य नाही, ही अतिशय खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी प्रार्थना करेन की आपण ज्यांच्या निमित्तानं आलात त्यांचं स्मरण करणं, त्यांच्यासाठी काहीतरी आदरांजली वाहणं यापेक्षा त्यांनी दिलेले विचार त्याप्रमाणे आपण आचरण करूया. त्यांचं असणारं जे अपूर्ण स्वप्न आहे ते आचरणातून पूर्ण करूया. आणि माणूस कुणीच अमर नाही, प्रत्येक माणूस हा जाणारच आहे, पण त्याने दिलेले संस्कार आणि त्याने दिलेले जे विचार आहेत हे मात्र अमर आहेत. तर ते विचार आपण आपल्या आचरणामध्ये आणूया. त्यांनी दिलेले विचार जे आहेत ते कुटुंबाने अंमलात आणावेत अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि शेवटची ओवी सांगेल, पुत्राशी पूर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ जाईल का माता पित्याचा अंत का ती पवित्र वेळ धर्माची. आणि म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी दरवर्षी हा पुण्यतिथीचा सोहळा करावा अशा प्रकारची त्यांना विनंती करून श्री महाराज या ठिकाणी आले. अतिशय उत्तम सेवा. खरं तर आता 2 वर्षानंतर मला वाटतं या गावात एवढी मोठी सेवा पहिलीच झालेली आणि महाराज मला वाटतं आता इथून कुठे आता सेवा करायला सुरुवात झाली असं म्हणायला काय हरकत नाही तुमच्या कीर्तनानं. आता उद्या 7 तारखेपासून मंदिरं उघडत आहेत. 2 वर्षातला कालावधी पूर्णपणे आता संपलेला आहे आणि आता इथून पुढे कार्यक्रम करायला काय हरकत नाही. याची सुरुवात महाराजांच्या हस्ते झालेली आहे. आणि योगायोग असा आहे की आता बऱ्याचशाच लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत तर ते सगळे दूर करून टाका. परमेश्वराची सेवा केल्यानंतर नामस्मरण केल्यानंतर आलेले विघ्न सुद्धा जातील आणि ते जातात असं प्रमाण अशा प्रकारचे आहे. आणि म्हणून आळंदीवरनं आमची बरीचशीच पुण्यजन मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. परिसरातून आलेली सगळीच मंडळी माझ्या तर अगदी खूप जवळची येतं, तेव्हा सगळ्यांचं नाव घेणं उचित नाही, पण सगळ्यांना मी अत्यंत मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण इथे आलात, आता सगळ्यांना बोलणं शक्य नाही, तेव्हा सगळ्यांनी थोडंसं मनापासून त्यांच्यासाठी एक सद्भावना व्यक्त करा, एक सद्विचार व्यक्त करा. हीच खरं श्रद्धांजली अशा प्रकारची असेल. आणि या गावातले सुरेशरावजी भोसले एक अतिशय आदर्श आणि धार्मिक सेवाभावी अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व होतं. आज या कार्यक्रमाने त्यांच्या जीवनाचा समारोप होतोय. आज त्यांना खऱ्या अर्थाने आपण मुळवण केलेली आहे आणि त्यांचा आदर्श आपण घेऊन आपलंही जीवन अशाच प्रकारचं सोहळ्यानं पूर्ण व्हावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करून या मंदिरातला हा पहिला 2 वर्षातला एवढा मोठा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. याही पुढे अशाच प्रकारचे सोहळे घडावेत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा महाराजांना अत्यंत विनम्रपणे अभिवादन करून तुम्हा सगळ्यांना वंदन करून ठिकाणी आमचे काका आदरणीय सुरेशजी महादेव भोसले यांचं प्रथम वर्ष श्राद्ध. खरं तर काकांचे या वाडी बाबतीची तळमळ, गाव बाबतीत प्रेम आणि प्रत्येकाजवळ असणारी सद्भावना आमच्या दत्तरामाने सकाळी सगळ्यांना माहीत करून सांगितलेली आहे. तरी पण पुन्हा एकदा जाता जाता थोडासा त्यांच्या कार्याचा उजाळा या ठिकाणी येतोय. खरं तर खूप मोठं समाजकार्य, बाबा इथं बसा ना, खूप मोठं समाजकार्य या ठिकाणी आदरणीय काकांनी उभं केलं. दोन्ही महाराज मंडळींना थोडं अभिमानाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आपण ज्या मंदिरामध्ये किंवा ज्या सभामंडपामध्ये बसलोय, या सभामंडपासाठी काकांनी आपल्या आयुष्यातील पूर्ण 8 वर्ष काढली. या ठिकाणी दररोज जे 8 सहकारी होते त्यांच्याबरोबर खूप मोठं कष्ट या मंदिरासाठी उपसलंय. त्यातली 1-2-3 गोष्टी मी सांगतो. या मंदिरासाठी श्री सुदामाप्पा इंगळे यांनी 5 लाख रुपये मंजूर केले होते. दागिना गहाण ठेवून
आप्पांचे पैसे मिळस्तोरी फरशी बसवली. शेवटच्या टप्प्यामध्ये खूप घाईला आलं, कोणीही मदत करेना. तर आमचे शंकरशेठ या ठिकाणी दोघांच्या सातबारावर कडेपाटार संस्थेचं 10 लाख रुपये कर्ज काढून या मंदिराचं काम उभं केलं. सर, दुसरी गोष्ट अभिमानाची अशी सांगायची, 3 वर्ष वाडीमध्ये स्मशानभूमी फक्त जागेअभावी रखडली होती. 3 वर्ष स्मशानभूमीसाठी कोण जागा देत नव्हतं आणि स्मशानभूमी नाही म्हणून कुठलाही निधी या गावाला मिळत नव्हता. तर काकाने स्वतः पुढे होऊन 2 गुंठे जागा आपल्या दोन्ही वाडीच्या स्मशानभूमीसाठी दिली.